भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एसआयआर आणि राज्यातील कथित बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र प्रकरणावरून ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेदरम्यान बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रांचं प्रकरण समोर आलं असून त्यापैकी 19,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे। येत्या काळात आणखी काही जन्म प्रमाणपत्र ही रद्द केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील कथित घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करून सोमय्या यांनी 50 लाख मुस्लिम घुसखोर समोर आणणार असल्याचा दावा केला। तसंच मुंबईची लोकसंख्यात्मक रचना बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून या विषयावर ठाकरे बंधू गप्प असल्याची टीका त्यांनी केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागत असल्याची टिप्पणीही सोमय्या यांनी केली। घुसखोर बेकायदेशीररित्या हिंदुस्थानात येत असेल आणि अशा पद्धतीने नागरिकत्व प्राप्त करत असेल तर त्याला वोट बँक पॉलिटिक्स उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सारखे हिरवे कपडे घालून आम्ही नाही करत। आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे। मुंबईत आज महापालिकाने एक महत्त्वाचा निर्णय अनाऊन्स केला। 87,000 बोगस जन्म प्रमाणपत्र 2 वर्षात दिले गेले। मी उघडकीस आणलं, आज त्याचा पहिला टप्पा 19,734 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आहेत।